वाढत्या थंडीनं द्राक्ष बागायतदार धास्तावलाय। वाढत्या थंडीमुळे रोगराई सोबतच द्राक्ष फुगवण घटण्याची सुद्धा शक्यता आहे। अवकाळी पावसाचा सुद्धा द्राक्ष बागांना फटका बसतोय। रात्रीच्या ऐवजी सकाळी वीज पुरवठा करावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। द्राक्ष बागेवरती थंडीमुळे औषध फवारणीचा खर्च वाढलेला आहे। एकरी हजारो रुपये हे औषध फवारणीचा खर्च आता होताना दिसतोय। सध्या राज्यामध्ये निच्चांकी तापमानाची नोंद उत्तर महाराष्ट्रामध्ये होते आणि प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यामध्ये होते। विशेषतः निफाड तालुक्यामध्ये पारा मोठ्या प्रमाणात घसरल्याचं चित्र बघायला मिळतंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर मी सध्या द्राक्ष बागेमध्ये आहे। निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथील सोमनाथ मत्सागर यांचं हे सगळं क्षेत्र आहे। काय सांगाल सध्याच्या घडीला जी आता एकूणच द्राक्षाची स्थिती आहे ती कशी आहे? काही खर्च वाढतोय का? सर, एकंदरीत द्राक्ष शेती दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात संकटांना सामोरे देत आम्ही पुढे चाललेलो आहोत। अनेकविध संकट खांद्यावर पेलून, परंतु अलीकडे हवामान खात्याने दिलेला अतिथंडीचा इशारा आणि गेल्या मागील 4-5 वर्षाचा इतिहास बघितल्यानंतर निच्चांकी तापमानाची नोंद ही निफाड तालुक्यात आणि विशेषतः या परिसरात होत असल्या कारणाने याचा द्राक्ष आमच्या फुगवणीवर उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहेत। तर आपल्या या पुढारी न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्र शासनाला आणि वीज मंडळाला अशी विनंती करेल, एक शेतकरी म्हणून, की किमान या काळखंडात तरी द्राक्ष शेतीसाठी पाणी देण्यासाठी आपण दिवसा वीज पुरवठा करावा, जेणेकरून शेतकऱ्याला आसमानी सुलतानी संकटातून वाचण्यासाठी थोड्याफार प्रमाणात मदत होईल। याच्यामध्ये मागील काळामध्ये अवकाळी पाऊस आला होता, त्या अवकाळी पावसाचा फटका बसला होता का आणि त्याचा नेमका काय परिणाम झाला किंवा काही त्याच्यामुळे या सगळ्या पुढील काळामध्ये उत्पादनावर काय नेमकी त्याची स्थिती असेल? किरण सर, आपण आलात मागील वर्षी 26 नोव्हेंबर रोजी जो अवकाळी पाऊस आणि गारपिटीने या पंचकृषीमधील पूर्णतः स्थिती नष्ट झालेली होती। कधी नव्हे अशी गारपीट आणि पाऊस मोठ्या प्रमाणात झाला। त्यातून खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला वाचण्यासाठी, सावरण्यासाठी, विशेषतः ही जी वार्षिक फळं देणारी फळपिकं आहेत, या फळपिकाला द्राक्षाला आम्हाला अतिरिक्त खर्च करावा लागला आणि जी एकसारखी फूट दरवर्षी येते ती गारपिटीमुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे। किंबहुना 50% 40 ते 50% पर्यंत अलीकडे आमचं उत्पादन कमी येण्याची आम्हाला धोका निर्माण झालेला आहे आणि द्राक्ष वेलीला जो ट्रेस निर्माण झालेला आहे, अजूनही त्या ट्रेसमधून त्या द्राक्ष वेली आमच्या बाहेर आलेल्या नाहीत। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक पगारेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।